जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज एक योद्धा या सिरीजच्या भाग 2 मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। या भागामध्ये आपण शहाजी महाराज यांच्या पराक्रमी आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत। शहाजी राजांचा जन्म वेरूळमध्ये 15 मार्च 1594 मध्ये झाला आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की वडिलांचे नाव मालोजीराजे भोसले आणि आईचे नाव उमाबाई होते। तसेच आपण त्यांच्या पूर्वजांबद्दल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेतली होती। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन पाहू शकता। शहाजी राजांचं तरुणपणी जिजाईंशी लग्न झालं होतं। जिजाबाई या लखुजी जाधव या मराठा सरदाराच्या अपत्य होत्या, ज्यांनी अहमदनगरच्या निजामशहाचे सल्लागार म्हणून काम केले होते। मालोजीराजे निजामशाहीत जहागीरदार होते। मालोजीराजेनंतर निजामशहाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांना दिली। निजामशाही दरबारात त्यांचा खूप मोठा मान होता। जेव्हा मुघलांनी आणि विजापूरचा आदिलशाह मिळून निजामशाहीवरती हल्ला केला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी निजामाचा वजीर मलिक अंबर व शहाजीराजे यांनी प्रत्युत्तर देऊन मुघल आणि आदिलशाहचा पराभव केला। अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली, पण याच लढाईत शहाजीराजे यांचे धाकटे बंधू शरीफजीराजे भोसले मारले गेले। या लढाईत शहाजीराजांनी खूप मोठा पराक्रम गाजवला, त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले। निजाम दरबारामध्ये त्यांचा मानपान वाढला, दरबारात त्यांची प्रतिष्ठाही वाढली होती। दिल्लीचा शासक शहाजहानने 48,000 सैन्य निजामशाही आणि आदिलशाही संपवण्यासाठी पाठवले। तेव्हा घाबरून आदिलशाह शहाजहानला मिळाला। तेव्हा शहाजीराजे माहुलीच्या किल्ल्यात असताना शहाजहानच्या सैनिकांनी त्यांना चारी बाजूंनी वेढा घातला। शहाजीराजे जितके शूर आणि निर्भय योद्धे होते त्याहून अधिक हुशार होते। या युद्धात शहाजीराजे शेवटपर्यंत लढले। त्या लढ्यात सर्व काही सुरळीत चालले होते, पण मुघलांनी अचानक निजामाचा मुलगा मुर्तजा याला ताब्यात घेतले। तेव्हा शहाजीराजांनी शहाजहानसोबत एक तह केला। या तह अंतर्गत मुर्तजाला वाचवण्यासाठी शहाजहानने पूर्ण निजामशाही मागितली आणि असं ठरलं की शहाजी महाराज आदिलशाहमध्ये मिळतील। त्यामुळे संपूर्ण निजामशाही संपुष्टात आली होती आणि म्हणून शहाजीराजे आदिलशाहमध्ये सामील झाले। शहाजहानने सावधगिरी म्हणून शहाजीराजांना दक्षिणेला बंगलोरची जहागिरी दिली। बंगळूर हे शहर विजयनगर साम्राज्याचे एक जहागीरदार केम्पेगौडा यांनी 1537 मध्ये स्थापन केले होते। त्यावेळी केम्पेगौडा यांनी विजयनगर साम्राज्यामधून स्वातंत्र्याची घोषणा केली होती। 1638 मध्ये सेनापती शहाजी भोसले यांच्यासोबत राणदुल्ला खान या दोघांनी मिळून बंगळूरवरती हल्ला केला आणि केम्पेगौडा यांना हरवून बंगळूर जिंकले। म्हणून आदिलशाहने बंगळूरची जहागिरी शहाजीराजांना दिली। आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता, म्हणून पुण्याची पण जहागिरी शहाजीराजांकडेच होती। शहाजीराजे मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते। त्यांनी दक्षिणेतील राजांवर विजय मिळवून दक्षिणेला आदिलशाहाचा विस्तार केला होता, पण हे करताना त्या हरलेल्या राजांना शिक्षा किंवा देहदंड न करताच त्यांनी मांडलिक केले होते। त्यामुळे गरज पडेल तेव्हा हे राजे शहाजीराजांच्या मदतीला आले होते। याच दरम्यान शहाजीराजांनी आपले पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यात आपल्या जहागिरीत एक स्वतंत्र कारभार चालवण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती। आदिलशहाचा शहाजीराजांवर पूर्ण विश्वास होता। तो शहाजीराजांना राज्याचा आधार मानत असे, पण काहीच काळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याभोवतीचा प्रदेश ताब्यात घेण्यास सुरुवात केली, जे आदिलशहाच्या ताब्यात होते। हे शिवाजी महाराजचे कृत्य पाहून आदिलशहाने शहाजीराजांना तुरुंगात टाकले, कारण त्यांना पहिल्यांदा असे वाटले की शहाजीराजांनी आपला मुलगा शिवाजी महाराजांना असे कृत्य करण्याची प्रेरणा दिली असावी। लवकरच त्यांनी शिवाजी महाराज आणि त्यांचे बंधू संभाजी महाराज त्यांना ताब्यात घेण्यासाठी 2दा युद्ध केले, परंतु शिवाजी महाराजांनी लढाईत आदिलशहाच्या सैन्याचा पूर्णपणे पराभव केला। काही काळानंतर आदिलशहाने शहाजीराजांची तुरुंगातून सुटका केली। शहाजीराजे महाराजांनी शिवाजी महाराजांना सुरुवातीच्या काळात सर्व प्रकारच्या लढाईत मदत केली होती। विशेषतः शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाविरुद्ध लढले तेव्हा शहाजीराजे यांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले होते। शहाजीराजांना एक मोठा मुलगा होता, त्यांचे नाव संभाजी महाराज, जे शिवाजीराजांचे मोठे बंधू होते। त्यांना एका युद्धामध्ये अफजल खानाने फसवून त्यांचा खून केला होता। मग नंतर त्याचाच बदला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध प्रतापगडच्या पायथ्याशी केला होता, जे आपल्या सर्वांना माहीतच आहे। 3 जानेवारी 1665 मध्ये शहाजी महाराज कर्नाटकामध्ये असताना त्यांना शिकार करण्याची इच्छा झाली। तेव्हा शिकारीला जात असताना अचानक ते घोड्यावरून थेट जमिनीवर पडले।
डोके जमिनीवर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला. शहाजीराजांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. जिजाबाईंना रायगड किल्ल्यावर पत्र मिळताच त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण सह्याद्री शोकसागरात बुडाली. शहाजीराजे भोसले हे त्यांच्या काळातील भारतातील सर्वात प्रभावशाली सरदार होते. त्यांचा मुलगा व्यंकोजी भोसले हे शहाजीराजे भोसले यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई यांचे पुत्र आणि शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू होते. व्यंकोजींनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ कर्नाटकातील चन्नगिरी तालुक्याजवळील होडिगेरे गावात शहाजीराजांची समाधी बांधली. मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनीच केली हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शहाजीराजे महाराजांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आणि योगदान दिले होते. शिवाजी महाराजांनी ते लहान असतानाच शहाजीराजांकडून उत्कृष्ट प्रशिक्षण घेतले होते, ज्यामुळे ते सक्षम नेते आणि योद्धे बनू शकले. याचसोबत शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची संस्कृती आणि सभ्यता शिकवली. शहाजीराजे महाराज नसते तर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते असं बोललं तरी चालेल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.